तर मित्रांनो, आपण आता एंटर केलेलं आहे इथे आणि आपण आता पुढे जाणार आहे या ब्लॉगमध्ये आणि एक एक आपण इथली जागा आपण आपल्या व्ह्यूअर्सना दाखवणार आहे. आपल्याला दिसलं आहे सांता क्लॉज, जे झाडावर लटकलेले आहे. काय माहीत काऊन तर. आपण या ब्लॉगमध्ये आता पुढे जाणार आहोत. चांगलं वातावरण आहे सगळीकडे. तिथे जेवण चालू आहे वाटते का कसं. आपण मागणार तर नाही कारण की आपण आता जेवण केलेलं आहे. इथे पोजिंग वगैरे चालू आहे. फोटोशूट होत आहे भाई. इकडे काही मुली वगैरे पण आल्या इकडे भाई. रहा नहीं जाता. तर मित्रांनो, आपल्याला इथे मागे आपल्यासाठी एक ट्रेन दिसलेली आहे, ज्या ट्रेनमध्ये बसून आपण ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठे फिरू शकतो. नहीं मेरे दोस्त, खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. कुठे फिरू शकतो ना आपण. कुठे. यस, ही आहे ती ट्रेन. जर इथे कुणाला येऊन बसायचं असेल तर बसू शकता. हॅबिटेट ऑफ डेडली पॉइझनस स्नेक्स अँड इन्सेक्ट. मागे आपण झाड बघू शकतो. हेच ते झाड आहे जिथे मुंज्या राहत होता. हाय तर कर दादा, नमस्कार. मित्रांनो, आपण बघू शकता मागे एक भूतमहल असं दिलेलं आहे, जिथे काही काळापूर्वी अतिशय दुर्मिळ असे प्राणी जिथे राहत होते. एक प्राणीचं नाव दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन दिली आहे आपण ब्लॉगमध्ये बघू शकता. चौसिंगा ज्याचं नाव आहे, ज्याला 4 शिंगे असलेला एकमात्र प्राणी. शास्त्रीय नाव आहे टेट्रासिरस क्वार्डिकॉर्निस. क्या नाम है भाई. सिंपल नाव ठेवले असते. यश, राम, श्याम. बात तो सही है. क्या बात है दोस्तों. यहाँ हमें दिखे हैं कछुए. कछुए की चाल और बाजीराव की तलवार पर कभी संदेह नहीं करते. हाँ दूसरा, हाँ पहला, बोथ आर गॉड ब्रेकअप. भाई कछुआ हमें देख के शर्मा रहा है, और ये वही कछुआ है जिसने एक रॅबिट को हराया था. मित्रांनो, हाच तो वाघ आहे जो मी घरी पाळलेला होता आणि इथं आलेला आहे. तो फिरत फिरत पाळलेला होता ना, इकडे फिरत येऊन गेला. हां. तर आजी आपल्यासोबत आलेले आहे. आजीला विचारू आपण, आजी कसं वाटत आहे इथं आल्यावर. चांगला वाटत आहे. आणि तुम्ही तिथे वाघ बघितला, तुम्ही किती म्हणजे पहिल्यांदा बघत आहे की याच्या आधी बघितला आहे वाघ. पहिल्यांदा बघितलाय. अच्छा, कसं वाटत आहे मग वाघाला बघून. तो दिसलाच नाही ना मला वाघ, का सांगू. एक शेर जो है वो एक पिंजरे में है, और एक शेर मैं हूँ जो बाहर घूम रहा हूँ. यहाँ बहुत सारे बच्चे हैं भाई लोग, और हम एक एक तरफ जाएंगे. हाँ मी से तू मित्र तुझा. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे तुमचं नाव दादा. शुभम आणि करण. तर यांचं असं म्हणणं आहे की प्राणी जे आहे ते पिंजऱ्याच्या आतमध्ये ठेवायला पाहिजे की बाहेर ठेवायला पाहिजे, हे यांचं आपण मत बघूया. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मुझे जंगल
बहुत सेफ आहे. हां पिंजऱ्यामध्ये ते कसं कैद राहते, त्यांना कुठे म्हणजे बाहेर जायची जागा पण नाही राहत. अच्छा. पिंजरा पूर्ण पॅक राहते, म्हणजे कैदवाणी राहते त्याच्याकडे. त्यांच्यासाठी जंगल सेफ आहे. तर हा पॉइंट मला पण आवडलेला आहे आणि तुम्हाला पण आवडणार. थँक्यू. ये बाळा ये बाहेर ये. एक अस्वल दूसरा अस्वलला भेटण्यासाठी ट्राय करत आहे. ये अगर बाहर आ गया तो क्या होगा? यहाँ पे एक भी नहीं दिखेगा. माशामध्ये कसं बियर असतो, बियर आहे ते कार्टून. अस्वल भालू शास्त्रीय नाव आहे मेलसर्स अर्सिनस. प्रमुखतः आपल्या महाराष्ट्र भरात हा आढळतो. आज आपले मित्र भेटले आहे. मित्र झोपले आहे सध्या. हा बिबट्या तोच आहे मित्रांनो जो माझ्या घरातून सुटला होता. चल रे घरी चल रे. चल बाळा घरी चल. हे आपले पूर्वज. हां सध्या ते याच्यात आहे पिंजऱ्यामध्ये, आपण आझाद आहे. अरे ते आपले पूर्वज आहे, ते सध्या पिंजऱ्यामध्ये आहे आणि आपण या पिंजऱ्यात आहे. आयुष्यात जगाच्या पिंजऱ्यात आहे. मंकी किंग आहे. क्या बात आहे, क्या बात. बघून मित्रांनो खूप चांगलं वाटलं आहे. पण एक गोष्ट अशी आहे जी मला पटलेली नाही आहे. ते तुम्हाला पटते की नाही या हे नाही माहिती. तुम्हाला पटते की नाही हे नाही माहिती. पण इथे एक पिंजऱ्यामध्ये तुम्ही 24 तास असं राहून बघा. तुम्हाला कसं वाटत असेल, कसं फील होत असेल. आणि तुम्हाला जर पाणी मिळत नसेल किंवा स्वच्छ नसेल ते पाणी, आणि ते पाणी पिऊन तुम्ही राहून बघा एक वेळा, आणि ते फील तुम्ही घेऊ शकता की ते कसे फील करत असणार हे प्राणी. मित्रांनो अगदी जवळून असं बघितलं नसेल तर आपण बघू शकता इथे समोर हरणाचा कळप. 1 2 3 4 साईडला तिकडे 5 6 आणखी भरपूर तिकडे. ते त्यांना ते बारशिंगी म्हणतात असं मला वाटते. अच्छा काळवीट आहे का? सॉरी काळवीट. कृपया कठड्याच्या आत जाऊन कोण जाणार? वाघाचे मला वाटते हे असेल गुफा, तिकडून पण येते ना. गोल्डन कोल्हा असू शकते इथे. कुत्रा व मांजरानंतर 3ऱ्या क्रमांकाचा जगप्रसिद्ध पाळीव जीव शास्त्रीय नाव आहे मेडोसिटॅकस अँड्युलेटस. तुम लोगों क्या कर रहे हो तुम लोग? हम लोगों का मम्मी पापा जानता है. हम लोगों का मम्मी पापा जानते हैं, जो करना है कर लो. पुलिस के पास भेजना, पुलिस के पास. किती मोठा साईज आहे. करण पोपट. क्या बात आहे. किती मोठे मोठे साईज आहे भाई. आपण बघू शकता काय मोठा साईज आहे भाई, काय मोठा साईज आहे. मित्रांनो आपण आता जाणार आहे फिशेस बघायला. या मछलीचं नाव नाही आहे पण बारीक मछली आहे. आणि ही बघू शकता कॅटफिश. क्या बात आहे, क्या बात आहे. कॅटफिश अगदी इतक्या जवळून बघू शकता आपण मित्रांनो. और ये है पिराना, कतला, जो भी नाम होगा. ये शार्क मछली. क्या बात है, क्या बात है. पिराना, रेड टेल, कॅटफिश. मी तर कॅटफिशच म्हणणार. खा खा माझा बोट खा.
अटैक मी। अरे तू क्या कर रही भाई इधर? क्या बात है भाई, क्या बात है। साइज इकडून दिसणार साइज। क्या बात है भाई। हे किती छोटे छोटे आहे। वाव, क्या बात है बिडू। वाघूर ज्याला म्हणतो आपण, कॅटफिश व्हाइट। ये क्या है? पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकलती। पर घुमा रहे तो पूरी गैंग निकलती। सुनामा चॉकलेट। ये कौन सा प्राणी है भाई? कछुआ छुपा है। अबे साले, देख मत, घूर क्या रहा है भाई? कोई कार। आग दिखाता है। ये क्या डोळे भाई, काय डोळे खतरनाक। साइज बघू शकता, साइज। डिस्कस करते का भाई? किसिंग की है, किसिंग फिश किस करते? ये गोरा में हरा में। आए हाय, क्या साइज है भाई, वाइट। गोरे रंग पे ना इतना घुमाने को। शार्क, इसको भी खाऊंगा। एलिगेटर, इसको भी खाऊंगा। अभी ये कौन सा है? अबे साले, इसको क्या हो गया भाई? खायला किती मस्त वाटत काय ना, चांगलं वाटत ना खायला। एले काय माहित काय झालं तो। मुंह क्यों फूला है भाई? मुंह की जगह दूसरा ही कुछ फूला है। हाउ आर यू? कैसे हो भाई? सब बढ़िया? हाय। हा शामरुग आहे का? ओ भाई, पिक्चर मध्ये मोठे मोठे दाखवते, लहान काऊन आहे? अच्छा, मला आधी मोर सारखेच वाटले। हा, एक कांगारू वगैरे नाही इकडे? नाही। अरे हो, ऑस्ट्रेलियाकडे मिळतं। हाँ घूमते है। ओ रस्सी पकड़ो, सिंह मत पकड़ो। अरे रस्सी पकड़ो, खाली रस्सी पकड़ो दोनों हाथ से। घुमा स्पीड में घुमा दे। क्या है बे? अब काय का बस?